आयुर्वेदात गर्भधारणेला गर्भस्थापना केवळ शारीरिक प्रक्रिया न मानता ती एक अत्यंत पवित्र आणि शास्त्रशुद्ध निर्मिती मानली गेली आहे. यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांचेही आरोग्य उत्तम असणे, ज्याला बीज किंवा प्रजनन क्षमता म्हणतात, अत्यंत आवश्यक असते. आयुर्वेदानुसार गर्भस्थापनेसाठी खालील आहार आणि विहार पद्धतींचे पालन करणे फायदेशीर ठरते. आहार. योग्य पोषण वजा शुक्र धातूची वृद्धी. गर्भधारणेसाठी शरीरातील 7 धातूंपैकी शुक्र धातू उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे. सात्विक आणि ताजे अन्न. नेहमी ताजे, गरम आणि पचायला हलके अन्न घ्यावे. शिळे, थंड किंवा प्रक्रिया केलेले प्रोसेस्ड अन्न टाळावे. दूध आणि साजूक तूप. गाईचे दूध आणि शुद्ध गाईचे तूप, घी हे ओज वाढवणारे आणि प्रजननासाठी पोषक असतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात थोडे तूप टाकून घेणे फायदेशीर ठरते. सुका मेवा आणि फळे. बदाम, अक्रोड, अंजीर, खजूर आणि डाळिंब यांचा आहारात समावेश करा. हे फळ आणि सुका मेवा प्रजनन आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. प्रथिनयुक्त आहार. मूग, तूर यांसारख्या कडधान्यांचा आहारात समावेश करा. काय टाळावे? अति तिखट, अति आंबट, खारट पदार्थ, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, चहा, कॉफी आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे, कारण हे पदार्थ शरीरातील पित्त आणि वात वाढवतात, जे गर्भधारणेत अडथळा ठरू शकतात. 2. विहार. जीवनशैली आणि दिनचर्या. आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्या पाळल्याने हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. योग आणि प्राणायाम. अनुलोम विलोम, भ्रामरी आणि भस्त्रिका प्राणायाम केल्याने मानसिक तणाव कमी होतो. गर्भधारणेसाठी मन प्रसन्न असणे खूप महत्त्वाचे आहे. अभ्यंग मालिश. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा कोमट तीळ तेलाने शरीराची मालिश अभ्यंग करावी. यामुळे वातदोष शमतो आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. झोप. रात्री लवकर 10 वाजेपर्यंत झोपणे आणि 7 ते 8 तासांची गाढ झोप घेणे आवश्यक आहे. झोपेचा थेट परिणाम तुमच्या हार्मोन्सवर होतो. तणावमुक्ती. कामाचा किंवा इतर कोणताही ताण कमी करण्यासाठी ध्यान, मेडिटेशन किंवा आवडीच्या छंदात वेळ घालवावा. 3. आयुर्वेदातील महत्त्वाच्या प्रक्रिया. बीजशुद्धी, डिटॉक्सिफिकेशन. गर्भधारणेपूर्वी स्त्री आणि पुरुष दोघांनीही शरीर शुद्ध करून घेणे आवश्यक असते. यासाठी आयुर्वेदात पंचकर्म, विशेषतः वमन, विरेचन किंवा बस्ती प्रक्रियेचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि प्रजनन आरोग्य सुधारते. तज्ज्ञांचा सल्ला. तुमच्या शारीरिक प्रकृतीनुसार वात, पित्त किंवा कफ कोणती औषधी वनस्पती, उदा. शतावरी, अश्वगंधा बला घ्यावी हे ठरवण्यासाठी आयुर्वेदिक वैद्यांचा BAMSMD आयुर्वेदा सल्ला घेणे अनिवार्य आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्याने एकच उपाय सर्वांना लागू पडत नाही. विशेष टिप. गर्भस्थापनेचा प्रयत्न करत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जर काही शारीरिक समस्या असतील तर विनाकारण घरगुती प्रयोग करण्यापेक्षा तज्ज्ञ वैद्यांकडे जाऊन संपूर्ण तपासणी करून घेणे, उदा. फर्टिलिटी प्रोफाईल कधीही हिताचे ठरते. तुम्हाला या संदर्भात आणखी काही विशिष्ट शंका आहेत का?